वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना आहे, म्हणून तेच आपल्या लोकप्रतिनिधींवरती अविश्वास निर्माण व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या पसरवित आहेत. जेव्हा जेव्हा शिंदे साहेब दिल्लीत जातात काही ना काही गोप्यस्फोट घडत असतो. मात्र बजेटच्या वेळेस गेले आणि त्याच्यानंतर डिनर डिप्लोमसी आणि त्यानंतर वातावरणामध्ये बदल दिसून येतात तरी शिवसेनेमध्ये. डिनर प्रतापराव जाधवांकडे डिनरला गेले म्हणून जर अशा काही पद्धतीच्या बातम्या असतील तर मी रोज सर्व पक्षीय खासदारांसमवेत संसदेच्या कॅन्टीनमध्ये आम्ही नाश्ता घेत असतो, चहा घेत असतो, जेवायला एकत्र असतो. असं नसतं हो. त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जेव्हा महाराष्ट्रातील खासदार एकमेकांसमोर येतात, थोडा वेळ आम्ही पक्ष विसरतो आणि एक मराठी माणूस, मराठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्र असतो आणि तिथे मराठी अस्मिता ऑटोमॅटिक निर्माण होते आणि त्याकरता पक्ष सोडणं हा विषय नसतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या बातम्या पसरवणं योग्य नाही. पण खासदारांना कुठेतरी निधी मिळत नाही, आमदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे अनेक लोक यांचा बदल झालेला आहे. आता शिंदेकडे आलेले आहेत अनेक लोक, त्यामुळे भाजपकडे देखील गेले. का पहिल्या निधी न मिळाल्यामुळे कारण अनेक आहे त्या मतदारसंघामध्ये. बघा, जनतेचा हा पैसा आहे आणि जनतेसाठीच हा वापरला जातो. त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार यांना कोणाच्या बापाने दिलाय हो? अशा पद्धतीने जर आम्हाला प्रश्न विचारत असतील, त्यांची काही नागिंदर होत का यांना उत्तर देण्याकरता? आम्ही जनतेचा पैसा आहे, जनतेकरता आम्ही तो वापरू, यांना कोणी अधिकार दिला? तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा ना. आणि यांच्या पक्षामध्ये नाराजी आहे त्याकडे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना का दोषी धरता? 3 निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या. अहो, बँड्रा आणि दादरमधून हे बाहेर नाही पडले आणि त्यामुळे जर त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी त्यांच्या नाराज असतील, त्याचा खापर आमच्यावर कशाला फोडतात? याला बड्डेचा केक बनवण्याकरता वेळ आहे, परंतु पक्षवाढी करता आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवडणुकीमध्ये मदत करण्याकरता सभा घेण्यासाठी सुद्धा हे लोक जात नाहीयेत, बैठका घेत नाहीयेत, मुंबईतून बाहेर पडत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी आहे आणि तुमच्या पक्षात नाराजी आहे. याकरता लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार, लोकप्रतिनिधी फुटणार, अशा पद्धतीच्या बातम्या युबीटीचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत. आपल्या लोकप्रतिनिधीवर त्यांचा विश्वास नाहीये आणि त्यांना बदनाम करण्याकरता युबीटीचे नेते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत आहे. संजय राऊत काय बोलतायत? अहो, त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात, त्याच पद्धतीने ही युबीटीची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी युबीटीची केलेली आहे. कधी शरद पवार वापरतात, कधी काँग्रेस वापरतात. सर, ते फडणवीस म्हणते, संजय राऊत बोलते फडणवीस देखील शिंदेचं ऑपरेशन करतायत, त्यांची डेड बॉडी केलेली आहे. मी तेच म्हणतोय की त्यांची अवस्था डेड बॉडीची झालेली आहे. पवार साहेब कधी वापरतात, कधी काँग्रेस वापरतात, आणखी कधीतरी तिसरे कोणतरी वापरतात. त्यामुळे ती संजय राऊतांसारखी अशी परिस्थिती केलेली आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की उद्या आदित्य ठाकरे असतील, माझंही नाव उद्या घेतील की मी पण चालू काळात आदित्य ठाकरे असेल, उद्धव ठाकरे असेल, संजय राऊत असेल आणि परब असतील, यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाव ते चालले, त्यांना कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. बघा, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जे काही कोल्ड वॉर सुरू आहे, संजय राऊत स्वतःच म्हणतात माझंही नाव घेतील, म्हणजे हे प्रेशर टॅक्टिक्स खेळत आहेत संजय राऊत. या दोघांमध्ये जे कोल्ड वॉर सुरू आहे त्याचेही परिणाम आहेत त्या सर्व बातम्या. संजय राऊतांचं स्थान